नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्टमध्ये पूजेच्या दिवशी कमळी हीच आपली नात आहे या गोष्टीचा अन्नपूर्णाच्या समोर उलगडा झालेला आहे। तर सगळ्या गोष्टी अन्नपूर्णाच्या समोर आता क्लिअर होताना दिसत आहे। पूजेच्या दिवशी आता काय घडणार आहे, कसं घडणार आहे, कमळी ही तिची नात आहे हे अन्नपूर्णाला कसं कळेल आणि पूजेच्या दिवशी नक्की आता काय महाभारत होणार आहे आणि सगळ्यांच्या समोर कसं काय सत्य येणार आहे। तर अन्नपूर्णा आता आपली नात परत यावी यासाठी तिने खूप मोठी पूजेचे आयोजन केलेलं असतं। अन्नपूर्णा हे पूजा होम हवन घरी ठेवते आणि त्यावेळेस तिची अशी इच्छा असते की काही झालं तरी कमळी आणि निगी या पूजेमध्ये यावे। कारण कमळी ज्यावेळेस तिला पहिल्यांदा दिसली त्यावेळेस कमळीला तिला पहिल्यांदा ज्यावेळेस पाहिलं होतं त्याच वेळेला कमळीला पाहिल्यावर तिच्या डोक्यामध्ये आता एकच विचार येत होता की अशीच आपली नातसुद्धा असणार, म्हणजे परिपूर्ण, सुंदर आणि सर्वांची रिस्पेक्ट करणारी। याच्यामुळेच आपल्याला आपली नात मिळू शकते असं तिच्या मनात काहीतरी विचार येते। म्हणून ती कमळीला आणि निगीला या पूजेसाठी आमंत्रित करते आणि त्यामुळे आता ती विचार करते काही झालं तरी सुद्धा मला म्हणजे नातीला जर का शोधायचं आहे तर त्यासाठी मी आता इथे लवकरात लवकर पूजा करून देवाचा आशीर्वाद घेऊन नक्कीच मला माझी नात मिळणार असं अन्नपूर्णाला वाटते। म्हणून तिने या पूजेचं आयोजन ठेवलेलं असतं। कमळीला पण बोलावणार आणि ती कमळीला बोलावते। कमळीला बोलावल्यानंतर ती सांगते, हे बघ, मी माझी नात परत यावी यासाठी एक खूप मोठी पूजा केली। तर तुला माझ्या नातीचं माहिती आहे ना की मी माझ्या मोठ्या नातीसाठी ही पूजा ठेवलेली आहे। माझ्या नातीचा शोध घेतला, पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी छानपैकी तयार होऊन इकडे यावं। असं म्हटल्यावर ती मग आता त्या दोघींसाठी छानपैकी म्हणजे कमळीला छानपैकी साडी देते आणि त्याच्यावर एक ज्वेलरीसुद्धा देते आणि म्हणते हे तू घालून उद्या पूजेसाठी यावं अशी माझी इच्छा आहे। तर ही साडी नथ घालून तू माझ्याकडे या। कमळी सांगते, पण आजी कशासाठी आजी? यावरती मग आता अन्नपूर्णा सांगायला लागते, हे बघ, काहीही झालं तरीसुद्धा मी तुला या वेशात पाहू इच्छितो। कमळी म्हणते ठीक आहे। कमळी घरी येते। कमळी घरी आल्यावरती मग आता तिला अन्नपूर्णेने दिलेली साडी, चोळी, छानपैकी नथ, बाकी सगळे दागिने घालून कमळी खूप सुंदर अशी तयार होते आणि कमळीला या वेशामध्ये पाहून आता इकडे निगी तिला सांगत असते, कमळे, अगं बाई, किती सुंदर दिसतेस ग तू, दृष्ट नाही लागाव तुला कुणाची, असं ती निगी कमळीला म्हणते। आणि मग आता इकडे कमळी सुंदरपैकी तयार झालेली असते आणि त्याच वेळेला कमळी ज्यावेळेस सुंदरपैकी तयार होऊन निघते त्यावेळेस आता इकडे अनिकासुद्धा खूप सुंदर तयार झालेली असते। आज काही झालं तरीसुद्धा ऋषीला मी बोलावणारच आहे आणि ऋषीसाठी तिने आता खूप हा शृंगार केलेला असतो आणि काही झालं तरी ऋषी हा माझा आहे आणि माझंच राहणार असं तिला वाटते। असं ती मनातल्या मनात म्हणत असते आणि स्माईल करते आणि या सगळ्यामध्ये ती आता ऋषीसाठी खूप सुंदर अशी अनिका तयार झालेली असते। तर इकडे ऋषी विचार करत असतो, आज कमळी येणार आहे आणि कमळीला आज बघायला मिळणार आहे, ते पण वेगळ्या वेशात। म्हणून खरं तर ऋषी पण खूप खुश असतो। आणि ऋषी, कमळी, निगी आणि त्याचबरोबर अनिका हे चौघेजण त्याच आता ठिकाणी येणार असतात, म्हणजे अन्नपूर्णाच्या घरी आलेले असतात, ज्या ठिकाणी आता एकत्रितपणे कमळीच्या आता इकडे स्वतःची नात असण्याचा खुलासा अन्नपूर्णासमोर होणार आहे। तर इकडे अन्य देवाकडे प्रार्थना करत असते, काही झालं तरीसुद्धा आज मी माझ्या नातीसाठी जे व्रत केलेलं आहे, जे पूजा ठेवलेली आहे ते पूर्ण होऊ दे अशी अन्नपूर्णा देवासमोर हात जोडून प्रार्थना करते। म्हणजे 6 महिन्याची जरी मी मुदत घेतली असेल तरी 6 महिन्यांच्या मुदतीपर्यंत मला आता थांबायचं नाही आहे। काही झालं तरी या 6 महिन्याच्या अगोदर मला माझी नात मिळालीच पाहिजे, अशी हे सत्य सगळ्यांच्या समोर यायलाच पाहिजे आणि मला माझ्या नातीचं सत्य आता समोर येताना पाहायचं आहे। असं म्हटल्यावरती मग लगेच आता इकडे अन्नपूर्णा देवाकडे प्रार्थना करते आणि इकडे आता देवाकडे प्रार्थना करत तिची प्रार्थना फळाला येणार आहे याची तिला पूर्णपणे कल्पना नसते की नक्की तिच्यासमोर काय येणार आहे। कारण ऑलरेडी आजोबांनी पाहिलेलं असतं, आजोबांनी कमळीला त्या हाताच्या खुणेसकट पाहिलेलं असतं, म्हणजे आजोबाला सदाशिवला माहितीच असतं की कमळी हीच आपली नात आहे। म्हणूनच आता ज्यावेळेस आजोबा ते सत्य समोर आणणार
असतात, ज्यांची अन्नपूर्णाला कल्पना नसते. आणि अन्नपूर्णाने कमळीला बोलावले. त्यावेळेस आजोबांना समजतं. ज्यावेळेस आजोबा खूपच खुश असतात आणि खुश झालेले आजोबा आता इतके आनंदी काय झालेत हे मात्र अन्नपूर्णाला काहीच माहिती नसतं. तर सदाशिव खुश असतो खूप. मग इकडे यथासांग सगळी विधी पार पडत असतात. म्हणजे विधी पार पडत असताना इकडे आता अन्नपूर्णा सांगत असते, गुरुजी, ही माझी मोठी नात परत यावी यासाठी मी ही पूजा आयोजित केलेली आहे. आणि यासाठी ही विधी करत असताना मला आता लवकरात लवकर माझी नात परत मिळावी असं वाटते. आणि त्याच करण्यासाठी मी हे विधी करते. यथासांग हे विधी पार होऊन माझी नात परत येऊ द्या अशी प्रार्थना तुम्ही करा. असं म्हणत असताना कमळीची एंट्री होते. ज्या वेळेस धमाकेदार कमळीची एंट्री होते त्यावेळेस आजोबा कमळीकडे पाहत असतात. आजोबा एकटक कमळीकडे पाहत राहतात आणि एकटक कमळीकडे पाहायला लागल्यावर आजोबा आता इकडे खूपच हायपर झालेले असतात. ज्या वेळेला आजोबा हायपर होतात त्याच वेळेला अन्नपूर्णा तिकडे येते. काय झालं, तुम्ही काय एवढे हायपर झालेले आहे असे अन्नपूर्णा सदाशिवला विचारते. तुम्ही का असे हायपर झाले आहात असं म्हटल्यावर ती आता कमळीकडे बोट दाखवतात. ज्या वेळेला ते आता कमळीकडे बोट दाखवतात आणि त्याच वेळेला आता मात्र कमळीचं नक्की काहीतरी यांना वाटत आहे कमळीविषयी असं अन्नपूर्णाला वाटते. तर हे तिला समजते. त्यावेळेला अन्नपूर्णा सांगायला लागते, काय झालं तुम्ही सांगा ना मला, तुम्हाला कसला त्रास होता यावरती ते कमळीकडे बोट दाखवतात. कमळीला पाहिल्यावरती आजोबा तिचा हात धरतात. कमळी खूप सुंदर दिसत असते आणि त्याच वेळेला आजोबा तिचा हात धरतात. त्यावेळेला अन्नपूर्णा म्हणते, कमळी, ज्याप्रमाणे मला आता तुझ्यामध्ये माझी मोठी नात दिसते ना, तशीच कदाचित आजोबांनासुद्धा तुझ्यामध्ये त्यांची मोठी नात दिसत असेल आणि म्हणून कदाचित ते आता तुझा हात धरून उभे आहेत. तू चिंता करू नकोस. तर यावरती कमळी म्हणते, आजी तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी पूर्णपणे आजोबाला सांभाळणे आणि आजोबाशी मी कशाला घाबरणार आहे. मी आजोबासनी घाबरत नाही. खरं सांगायचं तर आजोबा माझ्यासाठी खूप खास आहे. मी आजोबांच्या बाजूला बसते आणि त्यांच्यावर लक्ष ठेवते असं म्हणत आजी निघून जाते. आणि कमळी आजोबाच्या बाजूला इकडे आता यथासांग पूजाविधी चालू असते. तर ज्या वेळेला पूजा चालू असते म्हणजे त्यावेळेला कामिनीला हे काही बघवत नसतं. कामिनी सांगते, कसली पूजा तुम्ही आयोजित केलेली आहे. कोणीही या हवन केल्यामुळे परत तुमच्या घरी येणार नाही, कारण तुमची नात या जगात नाही आहे आणि उगाचच तुम्ही या सगळ्यामध्ये गोंधळ करण्याचा प्रयत्न करताय. मला नाही वाटत की अशी पूजा वगैरे करून जी नात तुमची या जगात नाही आहे ती परत येणार. तर गुरुजी म्हणतात, काय बोलताय, ज्या कामासाठी आपण पूजा करत आहोत ते काम होणार नाही असं म्हणणं किती अशुभ आहे. मला खरंच कळत नाही की तुमचं नक्की काय चाललं आहे. यावरती कामिनी म्हणते, बघा गुरुजी, तुम्ही गप्प बसा. हा आमचा घरचा विषय आहे. तर तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवता का नाही. मग कसं आहे, काही झालं तरीसुद्धा जर तुम्हाला या सगळ्यामध्ये विश्वास नाही तर आम्ही तुमच्यावरती विश्वास का ठेवायचा असं म्हटल्यावरती अन्नपूर्णा आता इकडे चिडते आणि कामिनीवर खूप रागावते. तिच्यावरती रागावते. तोपर्यंत आजोबा कमळीचा हातात घेऊन असतात. तिच्या हातावरील खून बघता तर आजोबांना आत्ता 100% माहिती झालेलं असतं की कमळी हीच आपली नात आहे. कारण की आजोबाने कमळीच्या हातावरची खून म्हणजे जी जन्मखून आहे ते जवळून बघितलेले असते, हातात हात घेऊन बघितलेलं असते. आजोबा आता खूप खुश होतात. पण आजोबा ही गोष्ट अन्नपूर्णापर्यंत कशी पोचवतात हे आपण आता बघणार आहोत. तर आजोबा काय बघतात ते आता आजोबा ती खून हातात धरून ठेवतात आणि त्या अन्नपूर्णाला बोलावतात. अन्नपूर्णाला बोलावरती इकडे अन्नपूर्णाची मनस्थिती नसते, कारण बाहेर जे कामिनीने कारस्थान सर्वांसमोर मांडलेलं असतं त्यावेळेला आता इकडे त्यामुळे तिचं मन नसतं कशातही लागत. पण आजोबा आता कमळीचा हात पकडून त्यावरती अन्नपूर्णाला सांगायला लागते, मी खरं सांगू का, तर मला तर कळतच नाही की कामिनी काय करते. कामिनी या सगळ्यामध्ये आता आपल्याला त्रास देण्यासाठी जे काही करते ना त्याची तिला शिक्षा भोगावीच लागणार आहे. कामिनी ना आज या दिवशी या शुभ अवसरवर असं बोलायला नको होतं अशी ती आजोबाला बोलते. तर यावरती आजोबा वेगळं दाखवतात. आजी वेगळं म्हणते. तोपर्यंत ऋषी आहे इकडे अनिका ऋषीच्या जवळ येते आणि ऋषीला बोलण्याचा प्रयत्न करते आणि मी किती सुंदर दिसते ना असं सुद्धा विचारण्याचा प्रयत्न करते. पण ऋषीला अनिकामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो. त्यामुळे
तो तिला इग्नोर करतो. तर अनिका ऋषीला बोलण्याचा प्रयत्न करते. ऋषीला नजर मात्र अनिकावर नाही तर कमळीला शोधत असते की कमळी इथं मला दिसत नाही आहे. तर कमळीकडे एकटक पाहत असतो. ज्या वेळेला ती कमळीकडे पाहतो, कमळी आजोबांच्या इथं असते असं ऋषीला कळल्यानंतर ऋषी कमळीला शोधत आजोबाच्या रूममध्ये जाते. तर आजोबाच्या तिच्या हातात हात असतो. ऋषी आता तिकडून कमळीला पाहून ज्या वेळेला पुढे येतो, अनिका तिकडे येते आणि त्याच वेळेला अन्नपूर्णा सांगत असते, काही कळत नाही, हे मला काय सांगताय. त्याच वेळेला आता इकडे ऋषी समोर येतो आणि तो म्हणतो, आजी, अन्नपूर्णा आजी, ते काहीतरी आजोबा बोलतायत की दाखवतायत की कमळीच्या हातावरची खून. आता ज्या वेळेला अन्नपूर्णाच्या समोर येणार त्यावेळेला खऱ्या अर्थाने आज जे काही पूजन केलेलं आहे ते पूजन यशस्वीरित्या पार पडलेलं आहे असं अन्नपूर्णाला वाटते. आणि हे पूजन यशस्वी झाल्यामुळे आता इकडे कमळीच खरी आता तिची नात आहे, म्हणजे कमळीच ही अन्नपूर्णाची नात आहे, हे सत्य आता अन्नपूर्णासमोर आलं आहे. या पूजेला खरं तर खूप घडामोडी घडणार आहेत आणि अन्नपूर्णा ही खूप खुश असते की राजांची मुलगी कमळी आहे. हे आजोबा सदाशिवमुळे तिला कळलेलं आहे. आणि ऋषी पण खूप खुश असतो की कमळी ही अन्नपूर्णाची नात आणि राजांची मुलगी आहे. तर आता या पूजेला खरं तर खूप घडामोडी घडणार आहेत. खूप महाभारत कामिनी आणि अनिका घडवून आणणार आहेत. ते आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत की आता कामिनी, अनिका आणि ह्या कोणतं कटकारस्थान करून आता कमळीला त्रास देतात हे आपण पुढील एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तरी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ठीक 9 वाजता माझ्या चॅनलवरती सट्टे न मारता एक दिवस समोरचा भाग पाहायला मिळणार आहे. म्हणून माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.